आई, आपण आंध्रामध्ये खाल्ले होते बघ. आंध्रा स्टाईल रसम कर की आहे. कसलं रसम रे? टोमॅटोचं रसम खाल्ले होते बघ तसलं. बरं करते. आणि त्याच्यासाठी काय केले, किलोभर टमाटे छान पिकलेले घेतले, मोठं चिरून घेतले बघा. कोथिंबीरच्या कवळ्या काड्या, थोडं चिंच टाकून घेतले आणि तेजपत्ता आणि दालचिनीचा तुकडा ते सगळं टाकून थोडं पाणी टाकून घेतले बघा. कुकरला झाकण लावून एक शिटी काढून घ्यायचं. छान असं शिजलं जाते बघा. आता आंध्रा स्टाईल रसम म्हणलं तर उगं होते काय, त्याचा रसम पावडर बी लागते बघा. त्याच्यासाठी काय केले, कढईमध्ये 2 चमचे चना डाळ, 2 चमचे तुरीची डाळ घेतली बघा आणि 1 चमचा जिरे घेतले बघा, थोडे मेथ्या घेतले, धने घेतले आणि मिरे घेतले बघा, लवंगा, कढीपत्त्याची पानं, थोडीशी तीळ टाकून भाजून घेतले बघा. खमंग भाजून घेतले की मिक्सरला पावडर तयार करून घ्यायचं बघा, बारीक असं मेणावानी निघते बघा. मग त्याच्यानंतर काय करायचं, हे सगळं छान असं शिजलं की गाळून घ्यायचं, मिक्सरला फिरून घ्यायचं बघा. बारीक फिरून घेतलं की गाळून घेतलं की छान असं त्याचं चोथा बाजूला होते बघा आणि त्याचं गाळ छान असं निघून येते बघा. आता चोथावरचं काढून टाकायचं बघा. त्याला काय करायचं बघा, सगळं बिया राहतात आणि त्याच्यानंतर गरजेपुरतं पाणी टाकून घेतले आणि तयार करून घेतलेलं रसम पावडर, थोडं हळद, थोडं मिरची पावडर, थोडं काळा मसाला टाकून घेतले बघा. आता काळा मसाला कोणी टाकणं तुमच्या आवडीनुसार बघा. थोडं मीठ टाकले आणि गुळाचा खडा टाकले बघा आणि साखर बी टाकू शकता. आता फोडणीमध्ये तेल, मोहरी, जिरे, हिंग, लाल सुक्या मिरच्या, आलं लसूण ठेचून घेतलेला आणि थोडंसं कढीपत्त्याची पानं, कोथिंबीर टाकले बघा. आता फोडणीमध्ये थोडं बेडगी मिरची पावडर टाकून घेतले बघा आणि इथं आपलं उकळलं की मस्त रसम तयार. आवडलं तर लाईक करा. हाय, मस्त झाले.